आज होती संकष्टी चतुर्थी आणि इथं आहोंच्या टिफिनसाठी ना मी खिचडी बनवलेली होती. खिचडीमध्ये बटाटा किसून जर घातला ना आणि खिचडी तुपात करायची. खरंच खिचडी खूप छान होती. आज ना माझा आणि आहोंचा दोघांचाही उपवास होता. आता मुलांचं काय म्हणून मुलांसाठी इथं इडली सांबारचा बेत करावा म्हणलं. तर सांबारसाठी इथं ना कुकरमध्ये डाळी टाकून घेतल्या, टोमॅटो कट करून घेतलं आणि इथं ना मी आता डाळीमध्येच ना हिंग आणि हळद थोडंसं टाकून घेते. टोमॅटो हे कच्चे कट करून टाकलेलं होतं. आता कुकर लावून घ्यावा म्हणलं आणि कुकर होईपर्यंत आपलं म्हणलं चला देवपूजा करून घ्यावी, कारण की सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. आता गणपतीचा इथं मी अभिषेक घालून घेतला. एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणलं आणि नंतर पुन्हा किचनमध्ये आले. म्हणलं चला आता इडलीचा कुकर लावून घ्यावा, कारण की मुलांचा नाश्त्याचा टाईमही झालेला होता. आणि असंच ना किचनमध्ये एक 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 काम करता करताना सकाळचा कसा टाईम निघून जातो ना तेच कळत नाही बरं का. इडली आणि सांबार म्हणलं की मुलांचं हे फेवरेट असतं आणि इडली सांबार केलं ना भाजीचा प्रश्नच मिटला जातो. चला इडली आपली रेडी झालेली आहे. या सगळ्यांनी खायला. बाय.